जसं नवं ईव्हीएम मोजणीसाठी उघडलं जाते तशी मतांची संख्या वर खाली होतीये निश्चितपणे। परभणीमध्ये सुद्धा संजय जाधव यांनी आघाडी घेतली आहे। महादेव जानकर सध्या ही पिछे होते। आकडेवारी बघ ही खूप महत्त्वाची आहे। देशामध्ये काँग्रेसचे उमेदवार हे 100 जागी आघाडीवरती दिसत आहेत। सेंचुरी काँग्रेसचीच आहे, काँग्रेसने ओलांडलेली आहे असं दिसतंय। म्हणजे गेल्या निवडणुकीत ज्याचा राऊतांनी पण आता उल्लेख केला की त्यांना 50 गाठता आलेली नव्हती। ही जी बोट येते ती उत्तर महाराष्ट्राची बोट आहे, ज्याच्यामध्ये भाजपला 4 जागांवर सध्या आघाडी मिळताना दिसते आहे। गोदा तीरावरून येणारे हे अपडेट्स आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या 8 पैकी 4 जागांचे ट्रेंड आपल्याकडे आलेले आहेत। त्यामध्ये 4 जागा सध्या भाजपच्या पारड्यात जात असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीची गोदा तीरावरून आलेली अपडेट, 2 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला, 1 जागा काँग्रेस आणि 1 जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला। महायुतीच्या 4च्या 4 जागा या भाजपच्या आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाने आपापलं कॉन्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे।